श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्ही दुःखात आहात का? तुमच्या आयुष्यात कष्ट आहेत. तुम्हाला वाटतंय की तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, तरीही तुमच्यासोबतच का वाईट होतं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं तेच माहिती नसेल, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की सहवासाचीही भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं. तळ गाठलं की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवं. प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असं नाही. तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या युगोपेक्षा रिलेशनशिप महत्त्वाचे असते. कुणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. कौतुक बऱ्याचदा लांबच्यांकडून होत असतं. जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो. कोणीतरी विचारलं, मिरच्या कधी लागतात? तुम्ही खरं बोला, सगळ्यांना लागतील. गृहिणी शांत तृप्त असली की वास्तूचं मंदिर होतं. त्यामुळे आपल्या वाईफला, आपल्या आईला नेहमी खुश ठेवा. आशीर्वाद घेता येतील तेवढे द्या. तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं हे तपासून पहा. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षात येईल. माणसं जपायला अडचण नाही, पण ती जपण्यालायक असली तरी पाहिजेत ना. आपण मनाने खरे असतो म्हणूनच सगळे योग्य ठरत नाही. काही माणसं तर माणुसकीच विसरतात. दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपली इतकंच करायला हवं, कारण आपण स्वार्थ नसतानाही जीव तोडून धावतो. कर्तव्य समजून पुढे उभं राहतो आणि ज्यांच्याकडे एवढं करतो, ज्यांच्यासाठी एवढं करतो, तेच शेवटी आपल्यालाच मूर्ख समजतात. चांगुलपणा दाखवला की त्यांना वाटतं आपण येडं दिसतो. बस इथूनच चूक होते. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्या नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते. सोडून द्यावा भूतकाळ, किती कुडत बसायचं. सुंदर वर्तमान काळात मस्त आनंदात जगायचं. जेव्हा जवळ असूनही अंतर वाटतं तेव्हा एकमेकांपासून लांबलेलंच बरं. एकेकाळी प्रेम देणारा जर कालांतरानं दुःख देत असेल तर मग थांबलेलंच बरं. काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात, वरून स्वच्छ पण मनाने काळे. त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा, जो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळाच आहे. मुखवटे लावून स्वतःची पापं झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. नियती त्याचा हिशोब नक्की करेल. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं राहतात आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरतात. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, काहीतरी याच्यामधून शिकायला मिळत असेल, माझ्या गोष्टी खऱ्या वाटत असतील, तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. काही कमेंट करू शकता. फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण नात्यात दिखावा करून बोलणं मला जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. इज्जत भेटत असेल तर जागेवर पाण उतारा करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसाल ना तर लोक पार आपली इज्जत धुळीत मिळवायला बघतात. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणारे लोक आनंद लुटत आहेत.
मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला हाईपसुद्धा द्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आयुष्यात देखील काहीतरी चांगलं घडेल. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद.